नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मका पिकावर पहिली फवारणी कोणती घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जमलंच तर ही फवारणी तुम्ही अवश्य घ्या, कारण की आपण याच्यामध्ये आपला पहिला स्प्रे जे आहे हे झालेला आहे आणि रिझल्ट जे आहे एकदम जबरदस्त म्हणजे खतरनाक रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. तर मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे अळीसाठी साधारण 15 ते 20 दिवसाच्या दरम्यानमध्ये. त्याच्यामध्ये अळीनाशकामध्ये आपल्याला इमॅमेक्टिन बेंझोएट साधारण 12 ग्राम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि सगळ्यात मेन आहे ते म्हणजे बुरशीनाशक. बुरशीनाशकामध्ये आपल्याला सध्याला मका जे लाल पडणे, पिवळा पडणे, झिंकची कमतरता जी आहे हे आपल्याला मका पिकामध्ये दिसत आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला एक जबरदस्त बुरशीनाशक आहे ते म्हणजे BSF कंपनीचे पॉलिराम, ज्याच्यामध्ये 17% झिंक आहे. 17% झिंक आहे आणि जबरदस्त बुरशीनाशक जे आहे ही एकदम हिरवेगार तुमच्या पिकाला करणार आहे. आणि सोबत घ्यायचं आहे पिकाच्या वाढीसाठी, पिकाच्या फुटव्यासाठी फास्टर, जे की 28-28-00 इन्स्टंट ॲक्शन ताबडतोब लागणारं हे करमंडलचं तुम्हाला मिळते मार्केटमध्ये वॉटर सोल्युबल खत, जी आपल्याला 100 ग्राम प्रतिपंप या ठिकाणी वापर करायचा आहे. याच्यामध्ये असे जबरदस्त घटक आहेत ते म्हणजे खतरनाक. बघू शकता, संपूर्ण वाचून दाखवणार नाही तुम्हाला, हे बाकीची माहिती तुम्ही बाकी यूट्यूबला वगैरे किंवा गुगलला घेऊ शकता. सोबत हे जे 3 कॉम्बिनेशन आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहे. एकदम जबरदस्त रिझल्ट देणारी ही फवारणी त्या ठिकाणी तुमची ठरणार आहे, कारण की आपण सुद्धा साधारण 15 ते 15 दिवसाला याच्यामध्ये पहिला स्प्रे जे आहे हे आपण घेतलेला आहे. आणि पिकाची आपल्या क्वालिटी बघू शकता, एकाही झाडाला किड्याने डंक मारलेला नाही. पाहू शकता, एकदम चकचक चमकदार, कुठं पोंग्यामध्ये आळी नाही, कुठं काहीच नाही. एवढे जबरदस्त प्लॉट या ठिकाणी आपण डेव्हलप करत आहोत. ही आपण लागवड केलेलं आहे चिनी पद्धतीने. एका ठिकाणी झाडाची संख्या आहे 2 ओळीतलं अंतर आहे हे 1.5 फूट, 2 रोपातील अंतर आहे 15 ते 16 इंच. एका ठिकाणी झाडं आहेत 2, साधारण 9 किलोपर्यंत बियाणं आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे. आणि 2 ड्रीपमधलं अंतर जे आहे हे आपलं आहे साधारण 4.5 फूट. आणि याला खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण दिलेलं आहे ड्रीपवर असल्यामुळे आणि झाडसंख्या जास्त असल्यामुळे आपण याला खताचं व्यवस्थापन थोडं जास्त लागते. त्याच्यामध्ये आपण बेसल डोस झिंक कोटेड दाणेदार असलेलं ग्रो प्लस, जे की करमंडलचं येते, एकरी 2 बॅगा, सोबत करमंडलचं 14-35-14 एकरी 1 बॅग याला आपण बेसल डोसमध्ये दिलेलं आहे. आणि साधारण आता आज याला झाले साधारण 22-23 दिवस. तर आपला ड्रीपमधून याला आपलं 12-61-00 एकरी 2 किलो असे 2-2 किलोच्या आपण याला 3 डोस, साधारण 5 ते 6 दिवसाच्या फरकाने याला 3 डोस याला 12-61चे आणि बाकीचे 9-24-24चे सुद्धा आपल्याला याला डोस द्यायचे आहेत. युरियाचे सुद्धा डोस आपल्याला यायला द्यायचे आहेत. आणि एकरी टार्गेट आपलं कमीत कमी 50 क्विंटल, जास्तीत जास्त 70 क्विंटलपर्यंत आपलं हे निघलं पाहिजे. या हिशोबाचं याचं नियोजन आहे. पिकाला जेवढं लागते तेवढं आपण देण्याचा आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. आणि जे जे घटक महत्त्वाचे आहेत पिकाला ते घटक संपूर्ण आपण या पिकाला देणार आहोत. पाणी एकदम मोजकं आहे, एकदम डरडर पाणी देत नाही आपण, कारण की खूप जर पाणी दिलं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मका पिवळा पडू शकते. त्याच्यामुळे बघू शकता हे मधलं एकदम कोरडं आहे. फक्त मोजकं पाणी, साधारण 1 घंटा 2 घंटे एवढंच पाणी याला चालू आहे मका पिकाला. म्हणजे फक्त ओलीवर ओल ज्याला म्हणतो आपण, ही एवढीच फक्त आपल्याला द्यायचं आहे. एकदम डरडर करायचं नाही. डरडर केलं तर पिवळं झाड जे आहे हे पिवळं पडू शकते. त्याच्यामुळे मोजकं पाणी पिकाला तुम्हाला द्यायचं आहे. पाहू शकता क्वालिटी चमकदार, साधारण 20 ते 22 दिवसाचा असेल ही मका. 11-12 तारखेची लागवड आहे नोव्हेंबरच्या, आणि आज तारीख आहे 4 डिसेंबर. साधारण 1 फुटाच्या वर झालेलं आहे, 1 फुटापर्यंत झाड हाईट. क्वालिटी बघू शकता मक्याची. पायनियर कंपनीचा 3567, ज्याला कोलॅन्ट्रिनिलिप्रोल ही सीड ट्रीटमेंट असलेली ही मका आपण लागवड केलेलं आहे.